थेट जाणार आहोत मुंबईतल्या श्रॉफ बिल्डिंग परिसरामध्ये। या ठिकाणी लालबागच्या राजाची मिरवणूक दाखल झालेली आहे आणि श्रॉफ बिल्डिंग परिसरातून श्रॉफ बिल्डिंगवरून सध्या लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी केली जाते आहे। लालबागच्या राजाची ही विसर्जन मिरवणूक आपण पाहतो आहोत। श्रॉफ बिल्डिंगच्या परिसरातून या बिल्डिंगमधले रहिवासी 1970 सालापासून ही परंपरा अविरतपणे जोपासतायत। ज्यावेळी या श्रॉफ इमारतीच्या परिसरातून लालबागच्या राजाची मिरवणूक जाते आणि इतरही अनेक महत्त्वाच्या मंडळांच्या मिरवणुका जातात, त्यावेळी या परिसरातील नागरिकांकडून इमारतीच्या गच्चीवरून प्रचंड मोठ्या प्रमाणावर पुष्पवृष्टी केली जाते आणि अतिशय मनोहारी असं हे दृश्य गणपती बाप्पाच्या मूर्तीवर गुलालाची उधळण होत असतानाचं, गुलालांची आणि फुलालांची उधळण करत करत आणि हजारो लाखो भक्तांना दर्शन देत लालबागच्या राजाची मिरवणूक ही अत्यंत संथ गतीनं संथ वेगानं सध्या पुढे मार्गक्रमण करते आहे। मात्र अत्यंत नियोजनबद्धरित्या ही मिरवणूक सध्या सुरू असल्याचं चित्र आहे। मुंबईमध्ये श्रॉफ बिल्डिंग परिसरामध्ये सध्या गणेश भक्तांची गर्दी वाढलेली आहे आणि या ठिकाणची पुष्पवृष्टी पाहण्यासाठी देखील अनेक भाविक गर्दी करत असतात। गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये जे काही महत्त्वाचे टप्पे मानले जातात त्यातला हा एक टप्पा श्रॉफ बिल्डिंग पुष्पवृष्टी उत्सव मंडळाचा बोर्ड देखील सध्या आपल्याला दिसतो आहे आणि या ठिकाणी जेव्हा गणपती बाप्पांची मूर्ती येते त्यावेळी गणपती बाप्पांवर जोरदार पुष्पवृष्टी केली जाते, गुलालाची उधळण केली जाते आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी फुलं उधळली जातात। हा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक गर्दी करत असतात। केवळ या परिसरातलेच नव्हे किंवा केवळ मुंबईतलेच नव्हे तर